तर आज आपल्याला बघायचे प्रत्यक्ष बाधाकार भाव. आता ह्याच्या आधी आपण काय काय बघितलं? पहिले काय बघितलं आपण? प्रत्यक्ष प्रमाण बघितलं. काय बघितलं? प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपण काय बघितलं? त्याचे लक्षण बघितलं. आत्मेंद्रियांत संयोगात सन्निकर्षात इति प्रवर्तते. पुढे काय बघितलं आपण? त्याची व्याख्या बघितली. नंतर काय काय बघितलं? प्रकार बघितले. सविकल्पक, निर्विकल्पक. निर्विकल्पकचे प्रकार आहेत का? नाही. सविकल्पकचे प्रकार लौकिक, अलौकिक. ओके. त्याचं पुन्हा मानस प्रत्यक्ष, अभ्यंतर प्रत्यक्ष, बाह्य प्रत्यक्ष वगैरे, लौकिक, अलौकिक हे बघितलं. नंतर काय बघितलं आपण? सन्निकर्ष बघितलं. सन्निकर्षामध्ये आपण काय काय बघितलं? की इंद्रियांचा जो आहे त्यांचा विषयासोबत संयोग कसा होतो, मग त्याच्यामध्ये संयोग सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष बघितलं. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचे? बाधाकार भाव बघायचे. तर आता बाधाकार भाव पहिले कसं? भाव भाव म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही? त्याला कारण देखील म्हणू शकता. म्हणजे काय? असे कारण जे काय करतात आपल्या इथे ही प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीस काय करतात? आपल्याला बाधा निर्माण करत आहेत. म्हणजे असे कारण किंवा असे भाव ज्याच्यामुळे आपल्याला काय होते? तर प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे काय ज्ञान प्राप्त होण्यास काय होते? बाधा निर्माण होते. म्हणजे काय होते? अडथळा निर्माण होते. त्यांना आपण काय म्हणतो? प्रत्यक्ष बाधाकार भाव असे म्हणतो म्हणले. ओके. तर आता कोणकोणते आहेत प्रत्यक्ष बाधाकार भाव? आता ह्याच्यामध्ये दोन लोकांनुसार आपण प्रत्यक्ष बाधाकार भाव सांगतो. पहिलं म्हणजे सांख्यदर्शनकारानुसार आणि दुसरं कोणानुसार सांगतो? तर आचार्य चरक सांगतो. आता दोघांनी जे प्रत्यक्ष बाधाकार भाव सांगितले ते एकूण 8 प्रत्यक्ष बाधाकार भाव त्यांनी सांगितलेले. किती येतात प्रत्यक्ष बाधाकार भाव? तर एकूण 8 प्रत्यक्ष बाधाकार भाव त्यांनी सांगितलेले आहेत. ओके. मग जे सांख्याने सांगितलं तर तेच काय केले? तर आपले आचार्य चरक यांनी सुद्धा सांगितलेले आहेत. फक्त फरक एवढा आहे, त्यांच्या नावामध्ये काय तर वेगवेगळे दिलेले आहेत. जसं की सांख्यदर्शनकारांनी कोणकोणते सांगितले? अतिदूरात, समीप्यात, इंद्रियाघातात, मनोअनवस्थानात, सूक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात आणि समानाभिहार. हे कोण? सांख्यदर्शनकारांनी 8 बाधाकार भाव सांगितले. तर चरकांनी ह्यांनाच काय म्हणले? अतिदूरातला काय म्हणले? अतिसन्निकर्षात. समीप्यातला अतिदूरातला अतिविपृष्ठात. पुन्हा समीप्यातला अतिसन्निकृष्टात. इंद्रियाघातात तेच म्हणले, इंद्रियाघातात किंवा करण दौर्बल्यात म्हणले. मनोअनवस्थानात सेमच आहे. सूक्ष्मातला काय म्हणले? अतिसूक्ष्मात. पुढे व्यवधानातला आवरणात आणि अभिभवात आणि समानाभिहार. असे 8. दोघांचा अर्थ वेगळा आहे का? नाही. दोघांचा अर्थ काय? सेमच आहे. फक्त नावकमध्ये काय काय काही ठिकाणी बदल आलेला आहे. ओके. जर तुम्हाला पेपरमध्ये आलं की आचार्य चरक यांच्यानुसार काय करा? हे प्रत्यक्ष बाधाकार भाव लिहा किंवा सांख्यदर्शनकारानुसार प्रत्यक्ष बाधाकार भाव लिहा, किंवा असे विचारलं प्रत्यक्ष बाधाकार भाव लिहा, तर काय करायचं? तुम्ही हे नावं टाकायची किंवा दोन्ही नावं टाका आणि त्याच्यामध्ये काय करायचं? सेम अर्थ आहे. दोघांचा अर्थ काय वेगळा नाही. तेच एक्सप्लेनेशन तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके. तर आता आपण एक एक करून बाधाकार भाव बघू. पहिले काय आपलं? अतिदूरात. ओके. आता पहिले काय आपला बाधाकार भाव कोणता आहे? अतिदूरात. आता अतिदूरात मध्ये त्यांनी काय म्हणते की कोणत्याही ज्ञानेंद्रियाची विषय ग्रहण करण्याची एक मर्यादा असते. म्हणजे वस्तू जर खूपच लांब असेल तर ती काय होऊ शकते? आपल्या डोळ्यानं दिसू शकत नाही, किंवा त्याचा जो आकार आहे आपल्याला तो एक्झॅक्ट त्याची आकार असतो त्याच्यापेक्षा कमी दिसतो. म्हणजे काय आपण म्हणतो ना, आता समजा एखादा माणूस तुमच्या घरी, तुम्ही तर हॉस्टेलवर आहात आणि तुमचा एखादा मित्र आहे जो की ग्राउंडवर गेले, मग तो काय करतोय? ग्राउंडवर जाऊन एखाद्या तिसऱ्या माणसाला काय करतोय? त्याची तुमची चुगली करतोय. म्हणजे काय? तुमच्याबद्दल भलं वाईट बोलते. मग एखाद्या चांगलंही बोलत असेल किंवा खराबही बोलत असेल, मग ते तुम्हाला ऐकू येणार आहे का? नाही का? कारण तो तुमच्यापेक्षा खूप कसा आहे? खूप दूर आहे. कसा आहे? अति दूर आहे. म्हणजे काय? अति दुरात आहे, खूप लांब आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे? तुम्हाला ऐकू येत नाही का? तुमच्या ज्ञानेंद्रियाची किंवा कानाची, आपल्या सर्वांच्या काय जी कर्णेंद्रिय आहेत, श्रोत्रेंद्रिय आहेत, त्यांची एक विशिष्ट मर्यादा आहे की बाबा हे फक्त एवढ्या रेंजपर्यंत काय करतात? साऊंड आपल्याला ऐकू येऊ शकतो. त्यापेक्षा लांबचा साऊंड आपल्याला काय होऊ शकत नाही? ऐकू येऊ शकत नाही. किंवा आपण काय म्हणू शकतो? एखादी वस्तू आहे आकाशात, एखादी वस्तू उडत आहे किंवा एखादा पक्षी आहे आकाशात उडत आहे, मग काय करतोय? जर तो खूप लांब गेला तर तो काय होतो? आपल्याला दिसत नाही, किंवा कसा होतो? अतिशय सूक्ष्म दिसतो म्हणजे, किंवा अतिशय लहान दिसतो. ह्याच्यावरून काय कळते आपल्याला की बाबा आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, मग कर्मेंद्रिय असो किंवा ज्ञानेंद्रिय असो, आपले हे जे दशेंद्रिय आहेत, यांचे काय एक विशिष्ट अशी मर्यादा आहे. म्हणजे काय? यांची लिमिटेशन आहे. त्या लिमिटेशनमुळे काय होते? त्यांना खूप लांबच्या गोष्टीचं ज्ञान त्यांना होऊ शकत नाही. म्हणजे खूप लांबच्या गोष्टी त्यांना प्रत्यक्ष ज्ञानाद्वारे प्राप्त होऊ शकत नाही. जसं की उदाहरण काय दिले ह्यांनी? आकाशात उडणारा पक्षी डोळ्यांना दिसेनासा होतो, त्यामुळे काय होते? प्रत्यक्ष ज्ञानाला अडथळा निर्माण होतो. म्हणजे एखादा पक्षी आहे तो आपल्या जवळ होता, परंतु उडत उडत तो काय गेला? खूप लांब गेला. मग लांब गेल्यावर काय होतं? आपल्याला त्याचं ज्ञान होतंय का? नाही. जोपर्यंत जवळ होता तोपर्यंत आपल्याला तो दिसत होता, पण जसा आपल्या डोळ्यासमोरून पुढे गेला तो आपल्या काय होतंय? दिसेनासा होता किंवा दिसत नाहीये, नाहीसा होतो म्हणले. ओके. आता इथं बघा, इथं आपण समजा इथं तुम्ही बसलेला आहात. ओके. इथं तुम्ही आहात. अगोदर काय होता? पक्षी तुमचा इथं होता.
तोपर्यंत काय तुम्हाला दिसत होता, परंतु तो काय झाला, इथं होता पण इथून कुठे गेला, खूप उडत उडत काय गेला, खूप लांब गेला. सध्या तुम्हाला दिसतोय, पण काही काळानंतर काय होईल, तो आणखीन लांब जाईल. ओके, इथं येईल. मग त्यावेळेस काय होईल, तुम्हाला हा पक्षी दिसेल का, नाही. तो कसा होईल, मग काही काळानंतर तो दिसेनासा होईल म्हणले. ओके, आता दुसरं काय, आता आपलं अतिसमीप्यात किंवा त्याला काय म्हणतो आपण, समीप्यात देखील असे म्हणतो. काय म्हणजे दुसरं काय सांगितले, समीप्यामध्ये एखादी वस्तू कशी आहे, खूपच जवळ आहे. आता आपण काय बघितलं, एखादी वस्तू कशी होती, खूप लांब होती, त्यामुळे काय, किंवा त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ती दिसत नव्हती किंवा त्याचं आपल्याला ज्ञान होत नव्हतं. का, तर आपल्या इंद्रियाची काय, किंवा आपली जी इंद्रिय आहेत त्यांची काय एक लिमिटेशन आहे, एक मर्यादा आहे. बाबा ह्या मर्यादेच्या पुढे आपण ते ज्ञान ग्रहण करू शकत नाही, किंवा प्रत्यक्ष ज्ञान त्यांना होत नाही. आता आपल्याला काय बघायचे, समीप्यात म्हणजे काय, एखादी वस्तू जी आहे ती खूप जवळ आहे, अगदी जवळ आहे. काय म्हणले, त्याचं आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. आणि हे दोष कुणाच्या बाबतीत आहे, तर फक्त चक्षुरेंद्रियाच्या बाबतीत हा विषय आहे म्हणले. म्हणजे जे अतिसमीप्यात आहे, काय म्हणले, हा दोष फक्त चक्षुरेंद्रिय ग्राह्य विषयाच्या बाबतीत होता म्हणले. म्हणजे हा फक्त इतर ज्ञानेंद्रियाला होऊ शकतो का, म्हणजे एखादी वस्तू खूप जवळ आहे, त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, खूप जवळ आहे, त्याचा आवाज आपल्याला ऐकू येऊ शकतो, त्याचा गंध येऊ शकतो, स्मेल येऊ शकतो आपल्याला. ओके, पण फक्त काय येऊ शकत नाही, त्याचं रूपाचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. म्हणजे काय म्हणले, अतिसमीप्यात. तुम्हाला आता क्वेश्चन येऊ शकतो की अतिसमीप्यात ही प्रत्यक्ष पदाकार भाव कोणत्या ज्ञानेंद्रियाला लागू होतं, तर काय होते, फक्त चक्षुरेंद्रियाला काय होते, हे लागू होते म्हणले, फक्त ही. ओके, काय म्हणले, हा दोष फक्त चक्षुरेंद्रिय ग्राह्य विषयाच्या बाबतीत होतं म्हणले. म्हणजे श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय यांना ही गोष्ट लागू होते का, नाही. कुणाला लागू होतो, फक्त चक्षुरेंद्रियाला लागू होतो. का म्हणले, प्रत्यक्ष वस्तू उपस्थित असून सुद्धा अत्याधिक जवळ असल्याने ती दिसत नाही म्हणजे. आता तुम्ही बघतो, कधी कधी समजा तुम्ही पुस्तक घेतलं, खूप असं डोळ्यासमोर ठेवलं, तुम्हाला वर्डिंग कळते की त्यातली, नाही. त्याच्यामध्ये काय लिहिले ह्याचं तुम्हाला ज्ञान होतं का, नाही. म्हणजे काय होतं, एकदम ती अंधुक दिसायला लागतं, किंवा एकदम दिसून न दिसल्यासारखं असतं म्हणजे. कारण त्याचं ज्ञान तुम्हाला होत नाही की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. त्यामुळे काय म्हणते, एखादी वस्तू तर खूप जवळ असली तर काय होते, त्याचं ज्ञान आपल्या चक्षुरेंद्रियाला होत नाही म्हणले. तर काय म्हणले, की पुढे बघू. जसे की उदाहरण दिले ह्यांनी. काय म्हणले, डोळ्यात घातलेले काजळ, अंजन, म्हणजे त्याला काय म्हणले, अंजन म्हणतो, हे डोळ्यांनी दिसू शकत नाही म्हणले. खूप जवळून डोळ्यांना अक्षर सुद्धा दिसत नाही. म्हणजे काय म्हणले, आपण समजा डोळ्यात काजळ लावलं तर ते इतक्या जवळ आहे, म्हणजे जस्ट आपल्या डोळ्याच्या खाली आहे, त्याच्यामुळे ते काय होते, आपल्याला दिसत नाही म्हणले. ओके, किंवा खूप जवळून वाचायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय होतं, पुस्तकात लिहिलेले जे अक्षर आहेत, ते वर्ड्स आहेत, ते वर्ड सुद्धा आपल्याला कळत नाहीत म्हणले, किंवा दिसत नाहीत म्हणले. ओके, आता काय म्हणले पुढे, डोळ्यापासून 6 सेंटीमीटरपेक्षा अधिक जवळची वस्तू आपल्याला दिसत नाही. कारण त्याची नेत्रपटलावर, म्हणजे जे आपले रेटिन आहेत, न पडता त्याच्या मागे पडते, म्हणजे ती कुठे पडते, आपल्या पाठीमागे पडते मला इमेज. म्हणून काय होते, प्रत्यक्ष ज्ञानास बाधा उत्पन्न होते. म्हणजे आपल्याला काय म्हणू शकतो तुम्ही, की डोळ्यापासून चक्षुरेंद्रियाला इमेज कुठपर्यंत आपल्याला दिसू शकते, तर ती 6 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढे असेल तर ती काय होऊ शकते, त्याची आपल्याला ज्ञान होऊ शकते. पण इतकं पण लांब नाही की त्याचं ज्ञान आपल्याला दिसत नाही. एक विशिष्ट लिमिटपर्यंत ती वस्तू जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्याला काय होते, त्याचं ज्ञान प्राप्त होते म्हणले. पण 6 सेंटीमीटरपेक्षा जर अगोदर असेल, जवळ असेल, तर ते आपल्याला दिसत नाही म्हणले, व्यवस्थित दिसत नाही म्हणले. ओके, जसं की आता इथे पक्षी ही कसं खूप जवळ आलेलं आहे तुम्हाला. आता हा इतका जवळ आलेला आहे की तुम्हाला विशिष्ट असं सांगता येत नाही, जस्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, तुम्ही सांगू शकत नाही की ह्याचा आकार किती आहे. तुम्ही सांगू शकतो का, हा एवढे इतका मोठा आहे, ह्याचा आकार असा आहे, असा आहे, तसा आहे. ओके, हे पंख आहेत, असे आहे, पंखांचा आकार असा नाही सांगू शकणार. का, तो खूप जवळ आहे. तर तो थोडा लांब असता तर तुम्ही अजून काय त्याचा व्यवस्थित ज्ञान झालं असं तुम्हाला. ओके, तर दुसरं काय म्हणले, तिसरं काय, आता आपलं इंद्रिय आघातात. इंद्रिय आघातातला काय म्हणजे तरी, बाबा आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाला काय झालं, आघात झाला. म्हणजे काय झालं, त्यांना कोणती तरी बाधा निर्माण झाली, किंवा एखादा व्यक्ती आहे त्याला ऐकू येत नाही. मग त्याला ऐकू येत नाही, मग त्याला आपलं शब्दाचं ज्ञान होईल का, नाही. का, कारण त्यांचे इंद्रिय कसे झालेत, नष्ट झालेले आहेत, किंवा ते कार्यरहित झालेले आहेत. काय म्हणले, इंद्रियांचे नष्ट झाल्याने किंवा इंद्रिय दौर्बल्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. इंद्रिय आघातातला आपण काय म्हणतोय, इंद्रिय दौर्बल्य देखील म्हणतो म्हणले. मग ते इंद्रियांची काय होते, दुर्बलता आलेली आहे, किंवा त्यांच्यामध्ये ते इंद्रियांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे त्या इंद्रियांना काय होते म्हणले, त्या विषयाचे ज्ञान होऊ शकत नाही म्हणे. जसं की काय म्हणू शकतो, आंधळा व्यक्ती आहे, आंधळ्याला रूपाचे ज्ञान होईल का, नाही. किंवा एखादा बधीर व्यक्ती आहे, बहिर आहे, त्याला शब्दाचे ज्ञान होईल का, नाही होणार. ओके, का, कारण त्याचे इंद्रिय कसे झाले, अकार्यक्षम झालेले आहेत. ओके, जसं काय म्हणले, बहिऱ्या माणसाला शब्दाचे ज्ञान होऊ शकत नाही, कारण त्याला ऐकू येणार नाही. आंधळ्याला काय होत नाही, रूपाला पाहू शकत नाही, म्हणजे त्याला रूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. इंद्रिय रोग
किंवा वृद्धत्वामुळे दुर्बल झाल्यामुळे त्यांना ग्रहणीय विषय असून सुद्धा त्यांचे योग्य ज्ञान होत नाही, किंवा कधी कधी काय होते वार्धक्यामुळे सुद्धा काय होतात इंद्रिय कसे होतात दुर्बल होतात किंवा इंद्रिय कसं अधिक थकले जातात. त्याच्यामुळे काय होते त्यांना विषय ग्राह्य असताना सुद्धा काय होते त्या विषयाचे ज्ञान त्यांना होत नाही म्हणले. ओके, तसं की आता इथं आपण इमेजमध्ये बघू शकतो. काय म्हणले, एखादा नॉर्मल व्यक्ती आहे, हा कसा एकदा नॉर्मल व्यक्ती आहे. आपला नॉर्मल व्यक्तीची विजन कशी असते एकदम क्लिअर आहे म्हणले, म्हणजे त्याला जे प्रत्येक गोष्ट कसं स्पष्ट दिसते म्हणले. पण तो जर डायबिटीजचा पेशंट असला, डायबेटिक पेशंट आहे, त्याला इमेज कशी दिसते म्हणजे अशी दिसते म्हणले ही. म्हणजे तुम्हाला फरक दिसू शकतो की इंद्रिय दौर्बल्यामुळे काय होते. एखादा नॉर्मल व्यक्ती आहे त्याची इंद्रिय कशी आहे तर व्यवस्थित आहेत, त्यांची कोणतेही त्यांच्यामध्ये कार्यक्षमता व्यवस्थित आहे त्यांची, त्यामुळे त्याला इमेज कशी एकदम क्लिअर दिसते. पण तोच कसा एक डायबेटिक पेशंट आहे, त्याची इंद्रिय कशी आहेत व्यवस्थित नाहीत, म्हणजे कसं चक्षुरेंद्रिय व्यवस्थित नाहीत म्हणले, त्याच्यामुळे त्याला कसं इमेज व्यवस्थित नाहीये दिसत. ओके, आता चौथं काय म्हणले त्याच्यामध्ये मनोअनवस्थानात. ओके, चौथं काय सांगितले मनोअनवस्थाना म्हणजे काय, एखाद्या आपण वर्गात बसलो, येतच सगळ्यांना कळायसारखी गोष्ट, त्याच्यामध्ये कोणतं लॉजिक सायन्स मोठं सायन्स नाही. आपण वर्गात बसलो टीचर लोक शिकवायला लागले तर ओके चांगलं शिकवत आहेत, परंतु तुम्हाला तुमच्या डोक्यात जेवणाची वेळ झालेली आहे, तुम्हाला डोक्याच्या कॅन्टीनमध्ये आज कोणती भाजी असेल, आज किती वाजता काय खाऊ आपण कॅन्टीनमध्ये, कसं कसं काय करायचं काही नाही, किंवा दुपारून कॉलेजला सुट्टी आहे, कॉलेज सुटल्यामध्ये काय करायचं, क्रिकेट खेळायला जायचं, कुठं जायचं, ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात चालू आहेत. मग अशा वेळेस टीचर जे वर्गात शिकवत आहेत ते तुम्हाला कळणार आहे का नाही, का कारण तुमचे मन जे आहे त्या ठिकाणी आहे का नाही, ते कुठं आहे दुसऱ्या ठिकाणी आहे, ते कुठे गेले क्रिकेटच्या मैदानावर ग्राउंडवर गेलेलं आहे, लेक्चरमध्ये आहे का नाही. मग अशा वेळेस काय होते मनाची एकाग्र नसताना काय होते प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होत नाही म्हणले, त्यालाच आपण काय म्हणतो मनोअनवस्थानात. का आला मनोअनवस्थानात, काय म्हणते मनाच्या अनवस्थेमुळे अर्थात मन विषयामध्ये स्मरण किंवा रममान नसेल व नवीन ठिकाणी गेल्यामुळे किंवा मनाची इंद्रिया विषयाची एकाग्रता नसेल, अशा वेळेस काय होते आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही म्हणले. म्हणजे वर्गात आपले जे टीचर आहेत ते तुम्हाला शिकवत आहेत, पण तुमचं लक्ष त्यांच्या शिकवण्याकडे आहे का नाही, तुमचं लक्ष कुठे गेले, किंवा तुमचं जे मन आहे ते कुठं आहे ग्राउंडवर आहे. ग्राउंडवर गेल्यास म्हणजे काय करायचं, मी कसे करणार, हा शॉट मारणार, इथं 6 मारणार, तिकडे हे करणार, तिकडे आहे तुमचे ध्यान. अशा वेळ जे टीचर शिकवत आहेत, शिक्षक शिकवत आहेत, ते तुम्हाला समजणार आहे का, किंवा त्याचं ज्ञान तुम्हाला होणार आहे का, तर नाही होणार. का तुमचे मन एकाग्र नाहीये, मन त्या ठिकाणी नाहीये. मग मनच त्या ठिकाणी नसेल तर त्या विषयाचे ज्ञान होईल का, नाही. कारण हे जे ज्ञान आहे विषयाचे हे कुणाला जाते, मनाला जाते, आणि मनाकडून कुणाला जाते, आत्म्याला जाते. मग आत्म्याला ते ज्ञान होईल का, नाही होणार आहे. का मनच नाहीये तिथे तुमचं, किंवा एकाग्र नाहीये, किंवा मन त्या ठिकाणी तुमचं एकाग्र नाहीये अशामुळे. ओके, जसं काय म्हणले, सुंदर दृश्याकडे पाहणाऱ्याला मागून किंवा जवळून बोललेले ऐकू येत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आहे गार्डनमध्ये बसलेला आहे, खूप सुंदर सुंदर झाडे आहेत, फुलं आहेत, मग तो त्याच्यामध्ये बघ ना एवढा रममान झाला की साईडचा काय बोलतोय, त्याला शेजारील व्यक्ती काय बोलतोय हे सुद्धा ऐकू येत नाही म्हणले. म्हणजे कारण त्याचं मन त्याच्या ऐकण्याकडे आहे का, शब्दाकडे आहे का, नाही. मन कुठं आहे, त्या फुलांकडे आहे, त्या रूपाकडे आहे त्याचं. ओके, काय म्हणले, मन एका वेळेस एकाच इंद्रियाशी संयुक्त होत असल्यामुळे त्यावेळी अन्य दुसऱ्या इंद्रियाशी काय होते संयुक्त होत नाही. का सध्या मन कुणासोबत संयुक्त झाले, चक्षुरेंद्रियासोबत संयुक्त झाले, म्हणजे त्याचा संयोग कुणासोबत झाला, चक्षुरेंद्रियासोबत झालाय, त्यामुळे त्याचा काय होते श्रोत्रेंद्रियासोबत संयोग होते का, नाही. का कारण मनाचं कसं अनुत्व म्हणतो आणि एकत्व हे गुण आहेत. मनाचे गुण कोणते आहेत, अनुत्व आणि एकत्व हे गुण आहेत. म्हणजे काय मन काय करतो एकाच वेळी एकाच इंद्रियाशी काय होतो संयुक्त होतं म्हणले, त्यामुळे काय होतं इथं हे अन्य इंद्रियाशी संयुक्त होतंय का, होत नाही म्हणले. ओके, काय इमेज टीचर शिकवायला लागले तर मनामध्ये काय चालू आहे, कॅन्टीनमध्ये हे खायचं, बर्गर खायचं, पिझ्झा खायचं, कोल्ड्रिंक खायचं, हे विचार डोक्यात चालू आहेत. अशा वेळी शिकवत आहे ते ज्ञान होणार आहे का, नाही होणार आहे, साहजिक गोष्ट आहे. ओके, आता पुढचं काय म्हणले, सूक्ष्म म्हणजे का आपण बघितलं होतं की एखाद्या इंद्रियाची जी विशिष्ट मर्यादा होती की ती खूप लांबची गोष्ट काय करत नाही, ग्रह्य करत नाही. म्हणजे खूप लांबची गोष्ट असेल, किंवा आवाज असेल, शब्द असेल, किंवा रूप असेल त्याचा, किंवा वास गंध असेल, ह्याचं ज्ञान इंद्रियाला होत नाही म्हणजे. अगदी त्याचप्रमाणे एखादी वस्तू जर खूप सूक्ष्म असेल तर त्याचं ज्ञान आपल्याला इंद्रियाला होऊ शकतं का, होणार नाही म्हणजे. का कारण ते खूप सूक्ष्म असल्यामुळे ते इंद्रियांना दिसत नाही, किंवा त्याची जाणीव आपल्याला होत नाही म्हणले. जसे की काय म्हणले, अतिसूक्ष्मतेमुळे हवेतील धुळीचे कण किती एकदम खूप बारीक असतात. ओके, डोक्यातील लिखा दिसत नाही तर म्हणजे ज्ञानेंद्रियाला अदृश्य सूक्ष्म विषय सूक्ष्मदर्शक म्हणजे काय आपल्या मायक्रोस्कोपद्वारे पाहावे लागतात. म्हणजे की
मायक्रोस्कोप सेल्युलर लेवलला जे घटक आहेत आपले मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया झाले, फंगस झाले, व्हायरस झाले, हे एवढे लहान आहेत आपल्या उघड्या डोळ्याने दिसतात का? नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप ह्याद्वारे आपल्याला बघावं लागतं का? कारण ती खूप लहान आहेत. मग खूप लहान असल्यामुळे काय होते, त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होते का? होत नाही म्हणले. ओके. तर पुढचं जसं की आता आपली ही जीभ, आपल्या जी आपली ही टंग आहे, टंगवर का वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया आहे. मग ते इतके लहान आहेत, ते आपल्या त्यामुळे काय लहान आहेत आणि त्याच्यामुळे काय होते ते आपल्याला दिसत नाहीत म्हणले. उघड्या डोळ्याने दिसतात का? नाही. ते कुठे दिसतील आपल्याला? मायक्रोस्कोपमध्ये दिसतील म्हणले ही. ओके. आता सहावं काय म्हणले? व्यवधानात. आता व्यवधानातला आपण दुसरं नाव काय म्हणतो? आवरणात. म्हणजे एखादी वस्तू आहे, त्या वस्तूवर आपण काय केलं? आवरण लावलं. मग त्या आवरणामुळे काय होते आपल्याला? त्याच्या खाली काय आहे ह्याचं आपल्याला ज्ञान होत नाही म्हणले. काय म्हणले? व्यवधान म्हणजेच आवरण होय. आवरणामुळे असलेली वस्तू दिसत नाही म्हणले. उदाहरणार्थ पाण्यात बुडालेली घागर किंवा भिंती पलीकडे मनुष्य वस्तू इत्यादी आपल्याला दिसत नाहीत म्हणले. काय म्हणले? एखादे आता तुम्ही रूम आहात, दोन रूम आहात. ह्या रूममध्ये तुम्ही आहात, दुसऱ्या रूममध्ये तुमचा मित्र आहे. तो तुम्हाला सध्या दिसतोय का? नाही. का? कारण मध्ये दिवार आहे, भिंत आहे. तो त्या भिंतीच्या पलीकडे आहे. मग भिंतीच्या पलीकडे तो तुम्हाला माहिती तो आहे, परंतु प्रत्यक्ष तुम्हाला तो दिसत आहे का? नाही. का? कारण त्याच्या भोवती काय झाले? एक आवरण निर्माण झालेलं आहे. किंवा एक सरळ एक्झाम्पल घेऊया. आपली जी बॉडी आहे, त्या बॉडीवर कशाचं आवरण आहे? आपल्या त्वचेचं आवरण आहे, स्किनचे लेअर आहे. मग त्या स्किन खाली वेगवेगळे आपले ऑर्गन आहेत, हार्ट्स आहे, लंग्स आहे, ओके, डायजेस्टिव्ह ऑर्गन आहे, स्टमच आहे, लिव्हर आहे. मग हे ऑर्गन आपल्या दिसत आहेत का? नाही. का दिसत नाही? कारण त्यांच्यावर काय म्हणजे स्किनची लेअर आहे, स्किनचं आवरण आहे. मग त्याच्यामुळे काय होते? त्या आवरणामुळे व्यवधान निर्माण होते. म्हणजे काय? बाधा निर्माण होती. म्हणून त्या काय होते? आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानामध्ये बाधा निर्माण होते. ओके. कळलं हे? जसं की हे आता फळ आहे, फळामध्ये काय असते? त्याची कव्हरिंग असते. त्या कव्हरिंगमुळे आपले जे आतले जे फळ आहे ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत म्हणले. ओके. आता सातवं काय? अभिभावात. आता अभिभावात म्हणजे काय? तर दोन वस्तू आहेत, एक डॉमिनंट आहे, एक रिसेसिव्ह असते. मग काय होतं? जी डॉमिनंट व्यक्ती आहे ती काय करते? रिसेसिव्ह व्यक्तीचा पराभव करते. अभिभाव म्हणजे काय? तर पराभव होय. काय म्हणजे? अभिभाव म्हणजे काय? पराभव. मग असे काय होतं? जी डॉमिनंट व्यक्ती आहे, डॉमिनंट व्यक्ती काय करते? रिसेसिव्ह व्यक्तीचा पराभव करते. मग ज्याचा पराभव झालाय त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. काय म्हणले? अभिभावामुळे, काय पराभवामुळे असलेली वस्तू दिसत नाही म्हणले ही. जसं की काय म्हणले? दिवसा सूर्यप्रकाशामुळे आकाशातील चांदण्या, नक्षत्र, उल्कापात इत्यादी दिसत नाही म्हणले. काय म्हणले? दिवसा जो सूर्य आहे तो इतका बलवान असतो, म्हणजे इतका बलवान असतो की त्याच्यामुळे काय होते? त्याचा जो प्रकाश आहे सूर्याचा, त्या प्रकाशामुळे जे की चंद्र, तारे व उल्कापात यांचा जो प्रकाश आहे तो नाहीसा होतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं ते असतात, पण ते असून सुद्धा आपल्याला काय वाटते? ते दिसल्या न दिसून म्हणजे ते नाहीत असं आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे काय? जे सूर्याच्या प्रकाशामुळे काय होते? आपल्याला चंद्र झाले, तारे झाले, यांचं काय होते? आपल्याला ज्ञान होत नाही. किंवा काय म्हणले? मोठ्या आवाजात लहान आवाजाचा पराभव होतो. काय म्हणले? एखादा वस्तू आहे, तुम्ही डीजे मध्ये गेला, नाचा लागला, कोणता कार्यक्रम आहे, डीजे चालू असतो, मस्त डीजेचा मोठा आवाज असतो. त्या टायमिंगला शेजारचा व्यक्ती तुम्हाला काय बोलतोय हे सुद्धा तुम्हाला ऐकू येत नाही. का? कारण तो आवाज खूप मोठा असतो. मग त्या काय होतं? अशा टायमिंगला मोठ्या आवाजामुळे काय होतं? आपल्या आवाजाचा पराभव होतो आणि तो काय बोलतोय ह्याचे आपल्याला ज्ञान होत नाही म्हणले. किंवा काय म्हणतोय? मधुर रसात्मक साखरेने कडू तिक्त चवीचा पराभव होतो. मधुर रसामुळे काय होते? आपल्याला कडू चव किंवा तिखट चव ह्याची काय आपल्याला जाणीव होत नाही म्हणजे. तसं उदाहरण आहे का फोटोमध्ये तुम्हाला कळते. काय होते? जे सूर्य आहे आपला, ह्या सूर्याची जी उष्णता आहे किंवा जे प्रकाश आहे एवढा अफाट असतो किंवा एवढा जास्त असतो, त्यामुळे काय होते? आपल्याला जे चंद्र आहे किंवा ते तारे आहेत यांचा जो प्रकाश आहे आपल्याला तो दिसत नाही इथं. म्हणजे हे दिसेनासे होतात म्हणले हे. ओके. आणि आता शेवटचं काय म्हणले? समानाभिहारात. आता समानाभिहारात मध्ये काय म्हणले? दोन समान वस्तूमुळे, काय म्हणले? दोन समान वस्तू आहेत, त्या दोन समान वस्तूमुळे काय होते? आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानामध्ये बाधा निर्माण होते. काय म्हणले? समान वस्तूच्या राशीत मिसळल्याने किंवा पडल्यास काय होते? आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ काय म्हणले? हातातील तांदूळ तांदळाच्या राशीत टाकल्यास आपले तांदूळ कोणते हे कळत नाही म्हणले. ओके. कारण एकापासून दुसऱ्याला ओळखण्यासाठी वेगळेपणा आवश्यक असतो. म्हणजे म्हणतात ना ट्विन ब्रदर्स, सरळ एक्झाम्पल घेऊ शकतो. ट्विन ब्रदर्स, दोन कसे ट्विन ब्रदर्स आहेत, म्हणजे एकदम सारखे, कार्बन कॉपी टाईप. हा पण तसा दिसतो, तसाच हा दिसतो. मग काय करतोय? तुम्हाला फरक कळत नाही की हा कोण आहे, तो कोण आहे. हा तुम्हाला काय होते? फरक कळत नाही. किंवा ह्याने काय म्हणले? तुमच्याजवळ तांदूळ आहेत, मुठभर तांदूळ होते, ते तुम्ही काय केले? तांदळाच्या पोत्यामध्ये टाकले, राशीमध्ये टाकले, तांदळाच्या राशीत. मग घातात आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही सांगू शकतो का हे माझे तांदूळ आहेत, हे ह्याच्यात ते तांदूळ आहेत? नाही. का? दोघं कशी आहे दिसायला? सेम आहेत, समान आहेत म्हणले. अशामुळे काय होतो? आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानामध्ये बाधा निर्माण होते म्हणले. जसं की
ते टॉर्टॉईज उदाहरण दोन्ही कसं समान टॉर्टॉईज आहेत पण एक टर्टल आहे एक टॉर्टॉईज आहे दिसायला कसे दोन्ही समान आहेत मग समान असल्यामुळे काय होते आपल्याला बाधा निर्माण होते की ओळखता येत नाही ओके कळाले प्रत्यक्ष बाधाकार भाव आता चरकाने ह्यांना काय म्हणले आता चरकाने ह्यांना काय म्हणले सप्तामचं रूपाना काय म्हणजे चरक पहिले म्हणले अतिसन्निकर्षात म्हणजे अतिसमीप्यात अतिविप्रकृष्टात म्हणजे काय अतिदुरात आवरणात म्हणजेच व्यवधानात करण दौर्बल्यात म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण की इंद्रिय आघातात मन अनवस्थानात ओके समानाभिहारात आणि अभिभावात हे 8 काय चरकाने सांगितलेले आहेत आणि अतिसूक्ष्म म्हणजे एखादी वस्तू खूप सूक्ष्म आहे ओके काय म्हणजे प्रत्यक्ष अनुपलब्धी ह्यांच्यामुळे काय होते आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानाची ज्ञान होत नाही म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला उपलब्ध होत नाही त्याचे ज्ञान आपल्याला होत नाही म्हणले त्याचा काय होते बाधा निर्माण होते ओके कळालं एवढं ठीक आहे आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू त्रयोदशीकरण बघू